गुड मॉर्निंग. नमस्कार. मी सरस्वती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. हे बघा आमचं कार्टून उठून बसलंय, आंघोळ गेली, नाश्ता झालाय. आता काय केलतंय? काय केलतोय? हो हो नखरे करतोय. कशी कशी नकली करतो? फॅन बंद झाला का ग बाबडे? फॅन बंद झाला का? आता मी पण इथं लॉग इन केलंय आणि हे बेडशीट काढून टाकले. बेडशीट अंतरायला टाइमच नाही भेटला मला, म्हणून मी बसले अशीच. आणि इथं व्हिडिओ कॉल पण येतोय त्याच्या आजीचं, पण आता मी सध्या कट करते. हो ना ग बाबू? हो नखरे. रोज आम्ही इतकंच तयार होऊन बसतो का नाही 10 वाजता. मम्मा नसती तयार काहीच. मला केस विंचरायला टाइम नसतो आणि शंभू नाही काय इतकंच नखरं करतो. सगळं आवरून बसतो रोजची रोज. रोज एक ड्रेस घालायचा, रोज नखरे करायचे, रोज खाऊ खायचा. 10 वाजताच बसायचं सगळं करून. अजून माझं काहीच नाही आवरलेलं. मी फक्त चहा पिऊन बसले, भाकरी वगैरे केल्यात. आता 10 वाजून गेलेत म्हणून मी केले लॉग इन. आणि मग हे मी बसले होते तेव्हा हे इतकं नाटके करत होता. म्हणलं चला सुरू करावा व्हिडिओ. शंभू तर कोण आहे? कार्टून आहे ना? कार्टून कुठलं कार्टून आहे? मी कार्टूनच बघत नाही त्यामुळे मला नावच माहित नाही की नाही. शंभू कार्टून बघायला लागल्यावर नंतर मला नाव माहित होतील. एक छोटा भीम एक माहिती आहे, तेवढंच माहिती आहे, दुसरं काय माहितच नाही. गालाल काय केलं? गालाल काय केलं? हे घेऊ नको रबर वगैरे. चालू दे आता. ह्याची दिवसभर असेच नखरे चालू असतात. चला मी माझं काम करते आता. तुम्हाला आमचं शंभू बघायचा का? शंभू हे असं का बांधलंय? कारण की तिकडे एक इमारत पाडायचं काम चालू आणि त्यांनी ब्रेकर लावले, त्याच्यामुळे खूप धूळ उडून येते आणि शंभूला खूप मज्जा वाटते. त्याला वाटते काय आणि काय नाही. हे बघा कसा पडतोय. मज्जा येते खेळायला ह्याच्यासोबत. शंभू आहे का? लपला लपला लपला. होय पडशील. चल चल आपल्याला जेवायचे. चल 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 घरात चल. येतोस का? नाही आता त्याला नाही घरात जायचं नाही, तर तिथंच खेळायचे. 2 दिवस आम्ही काही शूट केलं नाही कारण की शंभूचे आजोबा आले होते, म्हणजे माझे वडील आले होते, त्याच्यामुळे काही करणंच झालं नाही. बघा आता शंभू बसलाय आणि दादा आले परवा आले आणि आज पण सकाळी गेले. पण आता गेले तर शंभू आता इथं खेळतोय. शंभूने त्यांना रडवलं आणि आता बसलाय खेळत एकटा. की आले होते 2-3 दिवस राहणार होते, पण नंतर म्हणले पुढच्या म्हणजे त्यांचं जरा काम आहे ते करून येतो म्हणून गेलेत. आता बघा हा तसं एक कुणी वाचलं होतं का उलट पुस्तक? स्नो तसं नाही करावं राजा. नको ना फाटन ना. अरे दादू असं नको. असं आणि नुसतं चित्र बघायचे असतात. आता खेळतोय हा. आता मला करायचंय लॉग इन. ह्याची बडबड चालू होती, ह्याचं आवरलंय. आता ही बडबड दिवसभर चालू असते आमची, दिवसभर. हे बघा आमच्याकडे पाऊस चालू झालाय. तुमच्याकडे आहे का? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा कडक उन्हामध्ये पाऊस पडल्यामुळे खूप छान वाटतं. एक थंडगार वारा सुटलेला आहे आणि मस्त वाटते. 8 दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करते. 8 दिवस मी काही केलंच नाही, शूट केलं नाही, काय नाही. ऑफिसचं काम करत होते, पण ते बळ म्हणल्यासारखं नंतर मनातून इच्छा नसली ना काही करूच वाटत नाही. कधी कधी काय होतं ना, आपलं मन असं मनातून आतून काही गोष्ट करायची म्हणलं ना, आतून करावीशी वाटली पाहिजे तरच ती व्यवस्थित होते. आणि माझ्या बाबतीतही तसंच घडलं. काही इच्छाच नव्हती करायची म्हणून मग मी काही केलंच नाही. फक्त ऑफिसचं काम करायचं म्हणून करत होते. पण ते म्हणलं म्हणजे सकाळी लॉग इन करताना कंटाळा यायचा, नाही करू वाटायचं, पण दिवसभर मी माझं काम माझे 100% देत होते. आणि आत्ता
8 दिवसानंतर आज आहे शनिवार आणि शंभू काय केलंय उठल्याच आलाय आजीला देवपूजा करू लागायला. हे बघा त्याची काय लुडबुड चाललेली असती. अजून डायपर पण चेंज केलेलं नाही आहे. मग माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी आपलं बघत होते काय करतोय. म्हणलं आता त्याला खायला वगैरे करायचं होतं म्हणून. तर ह्या साहेबांचं इथं येऊन चाललंय आजीला देवपूजा करू लागायचं. आता बघा हे बघा कसा करतोय तो. देव धुतोय. मी म्हणलं धू बाबू, देव धू, सगळं कर. अजून आंघोळ करायची, सगळं बाकी. तरी पण त्याचं चाललंय. पण त्याला मज्जा येते. रोज करू लागतो. रोजाईंना कधी कधी लेट होतं, कधी सकाळी लवकर करतात. आज शनिवार असल्यामुळे जरा लवकरच करायला लागल्यात, नाही तर आमचं ऑफिस असल्यानंतर मग लेट करतात. तर मग आता ह्या दोघांची देवपूजा होणार, मग मी त्याचं सगळं आवरणार. तर म्हणलं मग आता आपण करूयात आपली कामं. आजच्या पुरतं एवढंच बस. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. आणि आता शंभूची देवपूजा होईपर्यंत मला बसावं लागेल. तर त्याची देवपूजा होती तोपर्यंत मी खायला त्याला करते आणि मग आमचं रुटीन चालू होईल. आणि आत्ता त्याचं मस्तीत चाललेलं हे बघा, शिंकतोय पण तो. आणि त्याला मजा येते अशा सगळ्या गोष्टी ॲक्टिव्हिटीज करायला, जे करायला. तो बाहेर तुझपाशी जाऊन पण जे करत असतो. कुठे दिवा दिसला तर जे करतो. आता चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.